वारिमृदां यथाग्नि यत्र धाम्ना स्वेन सदा निरस्ततो सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि कृष्ण भगवान की तेव्हा भलते अवस्थे मी तुते तू माते भोगिसे ऐसे ऐते वाढेल सुख. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 1363 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे देव आणि भक्त. तेव्हा भलतीये अवस्थे मी तुते तू माते भोगीशी ऐसे ऐते वाढेल सुख. कोणत्याही अवस्थेमध्ये मी तुला भक्तरूपाने आणि तू मला देवरूपाने भोगशील. अर्थात मगच स्वतः सिद्ध सुख वाढेल. तर सुख हे लोकांकडे विषयात नाही आहे. सुख प्रपंचामध्ये नाही, सुख कुठेच नाही आहे. सुख हे आपल्या जवळ आहे. सुख शांती आपल्या जवळ आहे, पण ते आपल्याला माहीत नाही, आपल्याला कळत नाही. सुख म्हणजे काय? काल मी बराच त्याच्यावर विचार केला होता की सुख म्हणजे गाडी, बंगला, पैसा, पोरं, बाळं याला सुख म्हणत नाही, धन द्रव्य वगैरे. सुख म्हणजेच आपलं स्वरूप आहे. सुख म्हणजे आत्मा, सुख म्हणजे परमात्मा, सुख म्हणजे ब्रह्म, सुख म्हणजे देव. हे सर्व एकार्थी शब्द आहेत. मी 4 नावं घेतली ती एका परमात्म्याला, आत्म्यालाच नावं आहेत आणि ते आपल्या जवळ आहे. तुझं आहे तुझं पास, बरी तू जागा चुकलास. परमात्मा स्वरूप एकदा कळालं की सुख शोधायची गरज नाही. आणि बाहेर सुख शोधून कितीही जन्म शोधलं तरी मिळणार नाही, कारण सुख नाहीच आहे. सुख आपल्याजवळ आहे. म्हणून भगवान सांगत आहे आणि तिजे आढळ करीते निमाले अर्जुना जेथे तैमीची म्हणून तू माते पावसे शेखी. आणि तुमच्या आमच्यामध्ये सुखाला प्रतिबंध करणारे जर कोणी असेल तर जगत आहे. तिसरं जगत आहे तुमच्या आमच्यामध्ये. जगत हे सुखाला प्रतिबंध करणार आहे. जगात सुख नाही आहे, पण जग मात्र आपल्या सुखाला प्रतिबंध करते. आपलं सुख आपल्याला कळू देत नाही. जग तरी काय आहे? जग हा आभास आहे. रज्जू सर्पाकार भासियले जगदंब. जगत हा भास आहे. असं दोरीवर सर्पाचा भास आहे का? तर दूर न कळल्यामुळे. तसं जगत हे परमात्म्यावर भासत आहे का? तर परमात्मा न कळाल्यामुळे. परमात्मा कळाला की जगनो हे अवघा जनार्दन. जग नाहीच आहे,
सर्व परमात्मा आहे, पण आम्हाला कळत नाही म्हणून भास होतोय मिथ्या. म्हणून आमच्या सुखाला प्रतिबंध करणारं जगत आहे. अर्थात ते जगत जे आहे ते जेव्हा ज्ञानाने नष्ट होईल, ज्ञानाने अविद्येसह, कारण अविद्येमुळे जग भासते, अज्ञानामुळे, तर ज्ञानाने ते जगत अविद्येसह नष्ट होऊन जाईल. आणि त्यावेळी ज्यावेळी हा भास नष्ट होईल, कारण जसं आपलं मुख आरशामध्ये भासतं का नाही आपल्याला, मग तो भास मुखाचा जर नष्ट व्हावा असं वाटत असेल तर सोपी गोष्ट आहे, आरसा बाजूला करायचा की मग एकच आहे ते, जगा आरशातलं प्रतिबिंब नाही आहे. त्याप्रमाणे अविद्या रूपी आरशामध्ये आपल्याला जगत भासता आहे. तो अविद्या अज्ञान रूपी आरसा बाजूला केला कि मग उरला तो एक आहे, मग एक परमात्माच राहतो. म्हणून म्हटलं की तू मी आहे, माझं स्वरूप आहे. मी कोण आहे? मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मस्वरूप आहे. तूही ब्रह्मस्वरूपच आहेस. बस एवढं कळालं की संपलं, भेद गेला की संपलं. भेदामुळे दुःख आहे, अभेदत्व प्राप्त झाले की दुःख संपलं. तू आणि मी एक आहोत हे कळलं की दुःख नाही, मग जन्मही नाही, मग मरणही नाही, मग दुःखही नाही, मग आहे ते सर्व सुखच. पण शेवटी जर हे तुला कळलं तर देह पडल्यानंतर तू मीच होणार. देह पडला, देहामध्ये अडसर आहे. देह पडला की मग तू आणि मी एकच आहोत, भेद नाहीये. जैसी त्याला दृष्टांत दिला, जैसी जळीची प्रतिभा जळनाशी बिंबा, एता गाभा गोभा काही आहे. जसं त्याला दृष्टांत दिला की पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. अर्थात जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ते प्रतिबिंब दिसणार. आणि मग एकदा पाणी संपलं, आटलं, पाणी नष्ट झालं की दोन्ही एकच आहेत. बिंब आणि प्रतिबिंब हे दोन नाही आहे. केवळ त्या पाण्यामुळे, केवळ त्या आरशामुळे दोन वाटत होते. पण पाणी आटलं, आरसा बाजूला केला की दोन्ही एकच आहे. एता गाभा गोभा काही आहे. मग दोन्ही एकरूप होताना काही प्रतिबंध आहे का? प्रतिबंध तो बाजूला केला पाहिजे ना. जो प्रतिबंध आहे, आरसा झालं, पाणी झालं, तसा अविद्या, अज्ञान हे प्रतिबंध आहे. ते अज्ञान गेलं की अज्ञानामुळे तर दुःख भोगावं लागतं. अज्ञानामुळे मी कोण आहे हे न कळल्यामुळे, मी कोण आहे हे अज्ञानामुळे कळत नाही. ते मी कोण आहे अज्ञानामुळे न कळल्यामुळे जन्म आहे, मरण आहे, दुःख आहे, संसार आहे. हे कशामुळे आहे? मी न कळल्यामुळे. मी कळलं की मग काहीच नाही, मग संसार नाही, जन्म नाही, मरण नाही. नाही, मग काहीच नाही आहे. हा जो पसारा आहे हा वावगा पसारा, हा वावगाच पसारा आहे, व्यर्थ पसारा आहे. आणि तो पसारा केवळ परमात्मा न कळल्यामुळे आहे. नव्हे, पसारा सुद्धा सगळा देवच आहे, पण कळत नाही ना, म्हणून दुःख भोगवलं.
पै पवनो अंबरा. आणखी दृष्टांत. का कल्लोळ सागर मिळता आडवारा कोणाचा गा. पवनो अंबरा. वारा कुठं निर्माण होतो? आकाशात. मग वारा आणि आकाश, लाटा कुठं निर्माण होतात? समुद्रावर. का कल्लोळ आणि सागरा. हे का बरं होतात निर्माण? प्रतिबंध आहे. पवन आणि अंबरा, वारा आणि आकाश, पाणी आणि लाटा, त्या आकाशातल्या वाऱ्यामुळे समुद्रावरती लाटा निर्माण होतात. लाटा वेगळ्या वाटतात, पाणी वेगळं वाटतं. तो वारा बंद झाला की लाटा आणि पाणी दोन्ही एकच आहे. तो प्रतिबंध आहे वाऱ्याचा. तो वाऱ्याचा प्रतिबंध गेला की दोन्ही एकच, त्यात भेद नाही. वाऱ्यामुळे दोन वाटलं, लाटा आणि पाणी वेगळं. म्हणून तू आणि आम्ही. म्हणून अर्जुना, तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी. तू आणि मी वेगळे का वाटतो? देहाच्या अडसरामुळे. देह हे अडसर आहे, मधी आडवा आहे. तो देहाचा प्रतिबंध गेला की तू आणि मी नाही तुझा. तू आणि मी दोन नाही आहेत. मग ययाच्या विरामी मीची होस. मग हा देह पडला की तू आणि मी एकच आहे. तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही. जसं वाऱ्यामुळे लाटा आणि पाणी वेगळ्या वाटल्या, दोन आहेत का? नाही. तसं देहामुळे भगवान आणि आपण वेगळे वाटतो. देव वेगळा, मी वेगळा. पण देहाचा प्रतिबंध गेला की मग दोन्ही एकच आहे. म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्म. या देहधर्मामुळे दोन वाटतात, पण दोन नाही आहेत, एकच आहे. ययाच्या विरामी म्हणजे हा देह पडला की मग तू मीच आहे. यया बोला माझा रे, होय ना होय जणे करी. एथ आण आथी तरी तुझी आण. भगवान प्रिय व्यक्तीची शपथ कोणी घेत नाही, पण भगवान घेत आहे. आई शपथ म्हणतात, बापा शपथ म्हणतात, पण टिंबाची शपथ कोणी घेत नाही. प्रिय व्यक्तीची शपथ कोणी घेत? अर्जुन हा भगवंताला किती प्रिय आहे. तेही प्राणा परवते आवडती मद निरुते. प्राणापेक्षा भगवंताला भक्त प्रिय आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, यया बोला माझा होय न होय झणे करी. अर्जुना, या माझ्या बोलण्यामध्ये असं ब्रह्मरूप होणं शक्य आहे की नाही? माझ्या बोलण्याने ब्रह्मरूप होणं शक्य आहे की नाही, अशी शंका तू घेऊ नकोस. कारण संशय फार वाईट, शंका घ्यायचीच नाही. संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर. हे विनाशाची वागुर प्राणी अस. पण शंका संशय घ्यायचाच नाही. तू आणि मी एकच आहोत, यात भेद नाही. लक्षात ठेवा. माणसाला शंका, देव कसं काय असेल, मी वेगळा देव वेगळा.
तिथंच गाडी बिघडली सगळी. देव वेगळा आणि मी वेगळा नाहीच आहे. देव आणि मी वेगळा म्हणायचंच नाही आहे. मी तो स्वये परब्रह्म, मी तो स्वये आत्मा राम. मी स्वतः परमात्मा आहे, मी आत्मा आहे. माझ्यात आणि परमात्म्यामध्ये भेद नाही. मीच मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आहे ठाऊका सभागिया संता, नाही दुजा काही मागता गा. वासुदेव करतो तेरा. मी वासुदेव आहे, मी स्वयं परमात्मा, मी स्वयं ब्रह्म आहे, मी देव आहे. बस एवढंच कळायचं आहे. एवढं कळलं की सगळा प्रपंच संसार संपलाच. संसार म्हणजे बाकीचं काही भ्यायचं कारण नाही. संसार संपला, संपतो. कळल्यावर आपली मग ते कळायलाच नको. संसार म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो तो नव्हे. संसार म्हणजे जन्म मरण, ते संपून जातं. अगा उपजने आणि निमणे, हे सातच जे का मानणे. तो जीवलोक मी म्हणे संसार हण. जन्म मरण याला संसार म्हटलेला आहे. या प्रपंचाला संसार म्हणत नाहीये. नाहीतरी तो केव्हा तरी संपणाराच आहे. एक तर प्रपंच तरी संपेल, नाहीतर आपण तरी संपू. काय कोणतं तरी एक होणारच आहे. एक राजा होता. राजे फार शहाणे असतात असेल तर काही भाग नाही. प्रधान फार शहाणे असतात. तर राजाने एक कुत्र पाळलं. आता उन्हाळ्याचे दिवस, त्याशिवाय हातभर जीभ काढायचं ते कुत्र बाहेर आणि ते लाया लाया करत राहायचं. राजाला वाटलं याला काही रोग झाला. रोग. प्रधानजी डॉक्टरला बोलवा, आपल्या कुत्र्यावर रोग झाला. कारण थंडीच्या दिवसात काही जीभ बाहेर काढत नाही. ते उन्हाळा लागला की बाहेर काढतात. आतापर्यंत काढत नव्हते. त्याला रोग झाला. बोलवलं डॉक्टरला. त्याने पाहिलं, सांगितलं सरकार याला रोग बी काही नाही. रोग नाही म्हणजे तसं काही पैशाचा विचार करू नका तू, जेवढे लागतील तेवढे. डॉक्टर होता हुशार. म्हणलं काही हरकत नाही. ते म्हणले रोग बरा होईल. होईल हो, पण त्याला 20 लाख रुपये लागतात. बरं हे काही लगेच होत नाही. हळूहळू हळू. तरी किती वर्ष लागतील याला? म्हणजे लागतील साधारण 25-30 वर्ष. नक्की बरा होईल. सांगितलं अर्थमंत्र्याला, यांना 20 लाख रुपये देऊन टाक. ते त्याच्या मित्राला कळलं डॉक्टरच्या. अरे ते जर सरकारला कळालं तुला फाशीला देतील. ते म्हणलं कसं काय? अरे कुत्र कुठं त्याला काय, त्याला रोग असतो काय आणि तिकडे बंद होत असते. तसं त्याचा अर्थ नाही म्हणलं. मग 20 लाख रुपये घेतलेस तू आणि त्याचा रोग कधी बरा व्हायचा? 30 वर्ष. तुला ते कळलंच नाही. म्हणले 30 वर्ष कुत्र काही जगत नाही. एक कुत्र तरी मरेल, नाही तर मी तरी मरेल, नाही तर राजा तरी मरेल. विषय संपला ना. का तुमच्या लक्षात आलं का काय सांगितलं आणि कशा करता सांगितलं? ते काय सांगितलं तेही लक्षात नाही. हा वा धन्यवाद. संसार तरी संपेल, नाही तर आपण तरी याच करता. कळलं का? म्हणून भगवान म्हणतात पै तुझी आण वाहणे, ही आत्मलिंगा ते शिवणे. काय अगोदर काय म्हणलं?
यया बोला माझारी होय ना होय जणे करी एथ आण आथी तरी तुझी आण. शपथ वाहिली अर्जुनाची भगवंता प्रिय व्यक्तीची. अर्जुना इतकं प्रिय काहीच नव्हतं. जेन सांगेची माता देवकीशी, जेन सांगेची पितया वसुदेवास, जेन सांगेची बंधू बळीभद्रास, ते गुह्य अर्जुनेशी सांगतसे. लक्ष्मी एवढी जवळीक, तीही न देखे या प्रेमाचे सुख. लक्ष्मीला सांगितलं नाही, माणसं कुणाला सांगत नाही, पण टिंबाला सांगतात. आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, बहिणीला नाही, पण बायकोला भगवंत आणि तेही नाही. लक्ष्मी एवढी जवळीक, तीही न देखे या प्रेमाचे सुख. काय अर्जुनालाच फक्त ते मिळालं. का? अर्जुना इतकं प्रिय लक्ष्मी सुद्धा नव्हतं. इतका अर्जुन, इतका देवाला भक्त काय आहे. म्हणून एक आण आथी तरी, कारण माझ्या बोलण्यामध्ये अन्यथा जर असेल तर मी तुझी शपथ वाहून सांगतो. अर्जुनाची शपथ. अर्जुनाची शपथ कधी वाहत नाही बाबा, पण तर खरं वाटण्याकरता शपथ व्हावी लागली. शपथ का घेतात? खरं वाटणं. तुझ्या गळ्या शपथ, तुझ्या म्हण की तुझ्या गळ्या शपथ कशाला? म्हणून प्रिय व्यक्तीची शपथ घेतली जाते. देव आणि भक्तामध्ये व्यवहारात तसं नाही. काय पै तुझी आण वाहणे. अरे बाबा, तुझी शपथ घेणं म्हणजे तुला कल्पना आहे का? हे आत्मलिंगा ते शिवणे. हो, तुझी आण शपथ घेणं म्हणजे आत्म्याला स्पर्श करण्यासाठी, आत्म्याला स्पर्श करणं. कारण तू माझा आत्मा आहेस. भक्त हा देवाचा आत्मा आहे, लक्षात. म्हणून म्हटलं या ठिकाणी पै तुझी आण वाहणे, हे आत्मलिंगा ते शिवणे. हे केवळ आत्म्याला स्पर्श केल्यासारखं आहे. कारण तू आत्म्यापेक्षा वेगळा ओ नाहीयेस. आत्म्यासारखं प्रिय काय आहे हो? मी आता म्हटलो की प्रिय व्यक्तीला सांगत नाही. प्रिय व्यक्ती कोण म्हटलं मी? हा, कोण म्हटलं प्रिय व्यक्ती? कोण म्हटलं? बायको. बरोबर. काय मुद्दा काय चाललाय आपला? की प्रिय व्यक्ती पत्नी सुद्धा नाही हो. बृहदारण्य उपनिषद पाहतो, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवति. पती करता पतीवर प्रेम नाही आहे, हे सगळे त्यात दिलेत श्लोक. पत्नी करता पत्नीवर प्रेम नाही, मुला करता मुलावर नाही, घरा करता घरावर नाही, गाडी करता गाडीवर नाही. या सगळ्यावर जे प्रेम करतो ते आपल्या करता. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियम भवति. मेन कोणावर प्रेम असतं? उगं म्हणायचं असतं फक्त तुमच्यावर फार प्रेम आहे, तुमच्यावर लबाड सगळं. कोणावर कोणी प्रेम करायला रिकाम ओ नाही आहे. आपल्यावर जर बेतली तर मग कळतं माणसाला किती प्रेम आहे कोणावरती. नाही, काही नाही, कोण नाही म्हणते, सगळे संपले, काय उपयोग नाही. किती मुलं बाबा तुम्हाला? 4. कुठे ते मेले सगळे म्हणतो. काय म्हणतो? मेले. काय करायचं असं? जन्म देऊन फुकट गेलं. जर ते विचारत नसतील तर ते मेले म्हणतो. लक्षात. मुलावर प्रेम कोणा करत असतं? कोणा करत? मुला करता. मग कोणा करता? आपल्या करता. काय आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति.
कोणावरही प्रेम असू दे, हे सर्व आपल्या करताच असतं. प्रतिकूल झाले तर जेवढ्याला आपण म्हणतो तो प्रेम आहे, सगळं फुकट गेलं, काही उपयोग नाही. कोण नाही म्हणतो कोणाचं आपलं कोणी हो नाहीये, हे अगोदर कळावं, नंतर कळतं. अगोदर कळलं पाहिजे. म्हणून पै तुझी आण वाहणे हे आत्मलिंगा ते शिवणे, प्रीतीची जाती लाजणे आठवो निधी. मोठी गंमत आहे लक्षात. तुझी शपथ घेणं म्हणजे मी सर्व व्यापक असणारा माझा आत्मा, तू माझा आत्मा आहेस, त्या आत्म्याला स्पर्श केल्यासारखा आहे. तुझ्या रूपाने मी जी शपथ घेतली ती माझीच घेतलेली आहे. तुझ्या रूपाने जी मी शपथ घेतली ती कोणाची घेतली? माझीच. आणि खरोखर जर विचार केला तर सत्य स्वरूप आणि सत्य वचन हेच आहे. माझ्या बोलण्याला प्रामाण्य प्राप्त व्हावं, तुला ते सत्य वाटावं, त्याच्याकरता मी शपथ शब्द वापरलेला आहे. वास्तविक पाहता माझा आत्मा आणि तो वेगळा नाही आहे. आत्म्याची कोणीही शपथ घेत नाही आहे. कधी कळतच नाही. जरी हात लावतात माणसं गळ्याशिवाय, गळा तुझे थोडासाच आणि गळा थोडासा आत्मा आहे तुझे. काय हे परस्परान पाव वाऱ्या. देह कोणाचा आहे? पंचमहाभूताचा. याचे परस्पर शपथ घेते, त्याला कळणं वळणं काही काय. म्हणून म्हटलं या ठिकाणी शपथ घेणं खरं तर हे लज्जास्पद आहे. आपलीच आपण शपथ घेणं हे लज्जास्पद आहे. काय पण प्रीतीची जाती लाजणे आठवो निधी. पण प्रेमाची जातच अशी लक्षात ठेव. ती लाजेची आठवण येऊ देत, तिथं लाज सगळीच विसरतो प्रेमामध्ये माणूस. काय एक मित्र भेटायला आला, काय दोघांची भांडणे घालते कोणाच त्यांची. तर ते चप्पल याला मारायला तू यायला, ते रागीट होती बाई. चप्पल मारला घेऊन लांबूनच त्याला. आणि ती पाहिली मित्राने. मित्र म्हणला बापरे चप्पलाने मारते त्याला. नाही तसं नाही म्हणा, ती तिकडे फेकायला गेली, ती मला लागली. मला मारत नाही, मला फार माझ्यावर प्रेम आहे. फार तुला शिवाय तिथे म्हणलं द्याय ना का, पण फार प्रेम आहे. काय त्या ठिकाणी मनुष्य लाजेची आठवण होत हो नाहीये. तेव्हा मुद्दा काय सांगायचा आहे? एरवी वेढोनी प्रपंचो जेणे विश्वा भासो हा साचू, आज्ञेचा नटनाचू काळा ते जिणे. काय भारदारीचे शब्द वापरले जाणून बरं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर नाही. फार अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. लोक म्हणून आमचे ते चैतन्य महाराज हातापाया पडवून सांगतात की बाबा हो, रोज 10-5 तरी ओळ्या वाचा रे, पण वाचा, कशाही वाचा, झोपून वाचा, पाय पसरून वाचा, हातपाय वर करून वाचा, मी तुमच्या पाया पडतो म्हणतात. पण रोज ज्ञानेश्वरी आणि गाथा थोडं का होईना पण वाचायचं, तर वाचाल ना. म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे की एरवी वेढोनी प्रपंचू जेणे विश्वा भासो हा साचू, आज्ञेचा नटनाचू काळा ते जिणे. एरवी एरवी जर विचार कर तर मी कसा आहे? विश्वा भासो साचू, वेढोनी प्रपंचू, या सर्व विश्वाला व्यापणारा मी आहे. या सर्व विश्वाला मी व्यापलेला आहे, अखिल विश्वाला.
जेणे विश्वा भासो हा साचू. शेवटी भासच म्हटलं की नाही तर विश्वाला काय म्हटलेलं आहे? भासू. विश्वाभास आहे. या सर्व विश्वाला मी व्यापलेला आहे. अधिष्ठान संबंधाने जर विचार केला तर अज्ञानी लोकांना कळत नाही ते काय मिथ्या विश्व सत्य वाटतं. खरं तर विश्व कसं आहे? जगत मिथ्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्मैव ना परा. जगत हे मिथ्या आहे पण चालविते व्यवहार सत्य. ईश्वराच्या अमर्याद सत्तेचा हा नटनाच आहे. अमर्याद सत्तेचा आज्ञेचा नटनाचू काळा तेजिणे. सर्व भूतांचा ग्रास करणारा जो काळ आहे त्या काळालाही जिंकल्या जात. काळालाही जिंकल्या जात. काळा तेही जिणे असं म्हटलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे पण ते कळणं फार महत्त्वाचं आहे. आपलं स्वरूप काय आहे, विश्व काय आहे हे सर्व कळणं फार महत्त्वाचं आहे. भगवान अर्जुनाची शपथ होऊन सांगतायत, वाहून का सांगतायत शपथ? काय एवढी तळमळ कळकळ का आहे? तो भाग आणि आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा. पार्वती पते आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे